नमस्कार, मी अनुपमा जाधव. आज जर आपण वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी गव्हापासून शेवाळ्या तयार करत आहेत. 40 गाव येथे हा एक छोटासा कारखाना आहे शेवाळ्या तयार करायचा. मशीनमधनं शेवाळ्या बाहेर आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता सुकाट आहेत शेवाळ्यांना, कारण ते वर्षभर टिकलं पाहिजे. अतिशय सुंदर, अतिशय नाजूक प्रकारे या शेवाळ्या आहेत. छान महिला भगिनी अतिशय आनंदाने काम करतात या ठिकाणी. तुमचं नाव काय सांगितलं? छान. मनीषाताई पण आपल्या सोबत आहेत. मनीषाताई, मी पण येईल शेवाळ्या तयार करायला. छान. हो, छान. सगळे या ठिकाणी पापड, मसाले, चटणी. खूप मोठा कारखाना आहे हा. या ठिकाणी सगळंच तयार करून मिळतंय. समोर बघतो आपण की उडदाचे पापड तयार झालेले आहेत. खूप छान. आपण बघतोय की शेवाळ्या कशा तयार केल्या जातात. अतिशय सुंदर प्रकारे शेवाळ्या तयार झालेल्या आहेत. पूर्वी या शेवाळ्या हाताने तयार केल्या जायच्या. हाताच्या शेवाळ्या किंवा लाकडाच्या पाटावर तयार केल्या जायच्या. परंतु आता आधुनिक युगामध्ये मशिनरी आल्यामुळे या शेवाळ्या मशीनद्वारे तयार केल्या जात आहेत. खूप छान.